नमस्कार. आतापर्यंत आपण शेअर मार्केट आणि एस-आय-पी बद्दल खूप काही शिकलो. पण प्रत्येक यशस्वी गुंतवणूकदाराचा एक नियम असतो. आज आपण बाजारापलीकडच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या 3 सुरक्षित पर्यायांबद्दल बोलणार आहोत. पहिला पर्याय म्हणजे सोनं. सोनं हे केवळ दागिना नाही, तर ते आर्थिक संकटातील सर्वात मोठा सुरक्षा कवच आहे. जेव्हा महागाई वाढते किंवा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा सोने स्थिर राहते किंवा वाढते. म्हणूनच याला सेफ हेवन म्हणतात. तुम्ही भौतिक सोनं उदाहरणार्थ नाणी किंवा बिस्किटं खरेदी करू शकता किंवा गोल्ड ETF द्वारे डिजिटल सोनं घेऊ शकता. शेअर मार्केटपेक्षा सोन्यात जोखीम कमी असते. दुसरा पर्याय म्हणजे चांदी. चांदी ही सोन्यापेक्षा वेगळी आहे, कारण तिला औद्योगिक मागणी जास्त आहे. सोलर पॅनल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ती वापरली जाते. त्यामुळे चांदी सोन्यापेक्षा जास्त व्होलेटाईल असते, पण त्यामुळेच ती हाय रिटर्न देखील देऊ शकते. तिसरा पर्याय म्हणजे रिअल इस्टेट. दीर्घकाळासाठी संपत्ती तयार करण्यासाठी जमीन हा सर्वोत्तम आणि अत्यंत मौल्यवान पर्याय आहे. जमिनीची किंमत साधारणपणे महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढते. या प्रत्येक पर्यायात एक जोखीम आहे. चांदी ही सोन्यापेक्षा जास्त चढ-उतार दाखवते, तर जमीन हा चांगला पर्याय असला तरी त्याची लिक्विडिटी कमी असते. म्हणजे तुम्हाला पैशाची गरज असताना तुम्ही लगेच जमीन विकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही हिस्सा सोन्यात, काही जमीन रिअल इस्टेटमध्ये दीर्घकालीन संपत्तीसाठी ठेवावा. ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूझीलंड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.